नमस्कार, मी विलास झट्टे, तुमचा अडगा साधा माणूस आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश अशा व्लॉग मध्ये. साधा नाही यावर तर मंडळी, आजचा जो व्लॉग आहे नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे. कारण आजच्या व्लॉग मध्ये मी जात आहो अमरावती, आणि अमरावती कशासाठी जात आहो ते तुम्हाला समोर व्लॉग मध्ये मी दाखवतो. तर आता मी मारेगाव निघालो आहे आणि माझ्यासोबत असणार आहे रोनक नेहमीप्रमाणे. तर आता मी मारेगाव निघालो आणि रोनकला घेतो आणि रोनकला घेऊन जातो समोर आणि दाखवतो मी तुम्हाला अमरावती काही खास कारणासाठी जात आहो आज आम्ही, आणि विशेष आहे तर तुम्हाला मी दाखवतोच. आणि आजचा जो ब्लॉग आहे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काही अशा लोकांसोबत भेट करून देणार आहोत ज्यांना तुम्ही ऑलरेडी स्क्रीनवर बघत आहे. ते म्हणजे कोण, तर अमरावती शहरामध्ये जसं तुम्हाला माहित आहे की खूप सारे क्रिएटर आहे. आजूबाजूला अमरावतीच्या खूप सारे क्रिएटर आहे आणि त्याच क्रिएटर सोबत आज आपली भेट होणार आहे. तर ती भेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने भेटतो, काय भेटतो, आज पहिली वेळ मी सर्व क्रिएटर सोबत एका ठिकाणी भेटणार आहोत. तेव्हा तुम्हाला मजा नक्कीच येईल आणि दाखवतो मी की कोणाकोणाला भेटतो, काय भेटतो. तर आता मी पोहोचलो वणीमध्ये आणि आता मी रोनकच्या घरी जातो आणि रोनकला घेऊन मग निघतो समोर. तर आता आपण रोनकच्या घराजवळ आलो आहे आणि रोनकला मी आता आवाज देतो आणि बोलवतो आणि निघतो मग समोरच्यासाठी, कारण खूप लांब जायचं आहे, जवळपास 200 किलोमीटर आहेच. आणि आज मी तुम्हाला महेश भाऊ सोबत सुद्धा भेट करून देतो, त्याच्या घरी जाऊ आपण, ते पण तुम्हाला दाखवतोच मी. फायनली मी रोनकला घेतलं आणि रोनकला घेऊन आता निघालो समोरसाठी. तर समोर जात असताना आम्ही विचार केला की आज थोडा आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ. नेहमी आम्ही जामकडून तिकडून जात असतो, पण यावेळेस आम्ही विचार केला की आपण आज यवतमाळ मार्गे जाऊ. इकडूनचा जो मार्ग आहे तो बघू कसा काय आहे. खूप दिवस झाले इकडून गेलो नाही, आणि असं पण इकडून ट्रॅव्हलिंग करायला थोडी वेगळी एक मजा येते, कारण तो सरळ सरळ रस्ता आहे, हा थोडा आडातेडा आहे. तर इकडून आज आलो आम्ही, आणि या रस्त्याने खूप मस्त मस्त तुम्हाला लोकेशन पाहायला भेटते. यवतमाळ जात असताना मला दाखवतो मी कशा पद्धतीने आहे ते. बघू शकता की इथं हा जो रस्ता आहे हा यवतमाळ जायचा रस्ता आहे. यवतमाळ कळंबवरून येते यवतमाळसाठी. आम्ही इकडून आलो. इथं मस्त अशी फुलं आहे रस्त्यामध्ये, बघू शकता. छान छान असे फुलं आहे आणि खूप मस्त झाडं आहे. इतकं बढिया वाटत आहे ना. तर मंडळी, फायनली जी आहे आम्ही अमरावतीत पोहोचलो आहे, आणि पोहोचल्याच आमच्या स्वागतासाठी ट्रॅफिक ऑलरेडी रेडी आहे. आणि आम्ही केला होता रविभाऊला फोन, तर रविभाऊनं आम्हाला त्यांच्या रूमचं जे आहे ते लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे. आता त्यांच्या रूमवर जाऊ आणि रूमवर गेल्याच्या नंतर मग जाऊ एका ठिकाणी. रविभाऊ म्हणजे कोणतं तुम्हाला माहीत नसेल तर रवी वानखेडे, जे आपला साधा माणूस आपलं विलारे जे गाणं आहे ते डायरेक्ट केलं होतं ते. आणि त्यांना घेऊन आपण जाणार एका ठिकाणी जिथं तुम्हाला मी खूप साऱ्या क्रिएटर लोकांचा जो बफे म्हणते ना, बुफे, तो तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, तेव्हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि समोर ट्रॅफिक दाखवून दे कसं आहे. तर इथं रोडचं काम चालू आहे, त्यामुळे इथं ट्रॅफिक आहे. तर आम्हाला भेटला हा अंदरचा खोपिया रस्ता, जिथं खजाना आहे म्हणजे. आता अरे यार, आमची गुगल बाई खूप ऍक्टिव्ह आहे. बिलकुल आम्हाला इकडे तिकडे जाऊ देत नाही आहे, भटकू देत नाही आहे. इथून इथं जावा, तिथून तिथं जावा म्हणजे. ओ माय गॉड. जे आहे ते लोकेशनवर पोहोचलो आम्ही, आणि रवी भाऊ इथं आहे म्हणते, फोन केला होता. ठीक आहे, आपल्याला खालीच दिसत आहे. हे बघा, येत आहे रवी भाऊ इकडं. ठीक आहे, तर आपण हाय हॅलो करू रवी भाऊ सोबत. आणि हे बघा, पुन्हा बघून घ्या का म्हणताय, काय म्हणलं. ओ माय गॉड, वेलकम टू हबीबी आणि दुबई म्हणते. वेलकम टू दुबई हबीबी, हबीबी दुबीबी. काय नाही, बढिया. चला तिकडे जायला आपल्याला. हे बघा, हे आहे रूम वैभवची. नाही तर गर्दी होऊन जायची. नाही, इथं रूम दाखवली तर गर्दी होऊन जायची. चला ठीक आहे.
दाखवायला लायकीची नाही का? बरं ठीक आहे, काही असो, लोक गर्दी होऊन जाते, तसं नाही झालं पाहिजे आहे ना, म्हणून म्हणतो. रवी भाऊच्या रूमवर आम्ही फ्रेश होऊन आता चाललो प्रोग्रामसाठी. आणि प्रोग्राम कुठं आहे तर रवी भाऊ सांगा ना आपल्याला, कोणत्या एरियाचा रवी भाऊ? प्रोग्राम नाही तर पाहिलं नाही कुठं आहे. ये तो वो वाली बात हो गई. येतो बरं, पत्रिक पाहून घेऊ आणि तिथं जायचं आहे. आणि आता तुम्हाला सांगतो मी की कशासाठी आलो, काय आलो तर शशांक उडाके, किरण उडाके यांचा जो आहे तो बेबी शॉवर आहे, त्यासाठी आलो आहे. आणि रवी भाऊ जो आहे, रवी भाऊ आम्हाला माहित नाही, रवी भाऊ माहित आहे, तर रवी भाऊ घेऊन तिथं चाललो आम्ही. आणि बघू आता कोण कोण भेटते आपल्याला आणि कोण कोण नाही भेटत ते बघूच आपण तिकडे. ठीक आहे, आम्ही आलो नाश्ता करायला. रवी भाऊ आम्हाला नाश्ता चालणार आहे. आणि नाश्ता करायला कुठं आणलं ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, श्री वैष्णव माता पुलाव सेंटर गाडगेनगर. हे भाऊ आहे, ओनरच आहे ना. इथं कोणा पुलाव खाल्लाय तर नक्की कमेंट करा. कोण पुलाव खाल्ला, कोणाला इथं चांगला पुलाव लागतो. त्यांनी पुलाव खाल्ला नाही खाल्ला समजा ना, पण आता पुलाव बनत आहे. बघू शकता इथं पुलाव तयार होत आहे, भाऊ बनवत आहे. आणि हे काय आहे भाऊ? पावभाजी. तुमच्याकडे सिलेंडर भेटून राहिले का? कसे घेता? ब्लॅक मध्ये बरोबर, ब्लॅक मध्ये गेला की ब्लॅक मध्ये नाही तर माप होऊन जायचं. तुमचं काम तसं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, इकडे बघा तुम्ही, पावभाजी तयार होत, पावभाजी आणि पुलाव तयार होत आहे. भाऊ मला एक सांगा, जर समजा चार्जिंग समजा सिलेंडर नाही भेटले तर मग तुम्ही मग कसे करणार? उसा आहे, लाकडं आहे, चार्जिंग वर काहीतरी म्हणलं ना तुम्ही. चार्जिंग वरच्या आहे, शेगडी येते चार्जिंग वरची, गवऱ्या आहे. एवढा मोठा तामझाम चार्जिंग वर जमन का? करा लागेल ना, पोटा पाण्यासाठी तर करायच लागते. त्याला ठीक आहे, ऑप्शन तर देत आहे बा, त्याच्यामुळे टेन्शन नाही तर भाऊ उपाशी गेला असता, आपण उपाशी राहिलो असतो, खाल नसतं भेटलं आपल्याला. तर हा एक नव्या नवरीवाणी सजून धजून आम्हाला पुलाव आणून दिला. आता पुलाव टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसा आहे. आंबा हो, पुलावच्या याच्यामध्ये बहुत काही दिलं आम्हाला. हिरवी चटणी, लाल चटणी नाही वाटते, लालवाली भाजी, नंतर कांदा, आंबा आणि हे एक वाटी पुलाव. आता टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला. मित्र एवढी भारी टेस्ट आहे का मला लाज वाटतं, म्हणजे खातो नंतर सांगतो पा मुलं, लाज नाही वाटत, चांगली आहे, एक नंबर. काय घेतलं तुम्ही? रवी भाऊ काय म्हणणं आहे तुमचं? अमरावतीतला बेस्ट पुलाव सेंटर श्री वैष्णव माता पुलाव भाजी पावभाजी सेंटर. मी काय म्हणतो, एवढं बोलल्याच्या नंतर भाऊ फुकटात दिन ना आपल्याला का पैसे द्यायला लागतात? भाऊ आम्ही एवढी तारीफ करून राहिला, आम्हाला पैसे द्यायला लागतात. पैसेच नका देऊ, रवी भाऊ पासून पैसे. फायदा झाला बोलत आहोत. तुम्हाला आणायचं. ओ माय गॉड, म्हणजे ते सलमान खानले आणले, दिल्ली होती कोणतरी. आता समजलं मला काऊन होतो, समजलं. तर पुलाव खाल्ला आणि पुलाव होता एक नंबर. टेस्ट आवडली रोनक तुले? बढिया, एक नंबर ना. आता पुलाव खाऊन आता पुन्हा आम्ही निघालो तिकडे जासाठी. तर आपल्याला कुठं जायला लागते रवी भाऊ? आपल्याला अश्विका लॉन हॉल, अश्विका लॉन हॉल मध्ये जायला लागते म्हणते. आता आम्हाला काही माहित नाही म्हणून रवी भाऊ स्वतः आम्ही ड्रायव्हर करून टाकलो. बरोबर न्या. चला तुम्हाला दाखवतो मी, खूप सारे क्रिएटर येऊन राहिले, तर तुम्हाला त्या क्रिएटर सोबत भेट करून देतो. कोणते क्रिएटर येणार आहे, काय येणार आहे बघू आपण आता गेल्यावर. असं सांगा लागते शशांकडे बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे, कारण तर कन्फ्युजन होते कोणाचा बेबी शॉवर सांगा, तर लेडीजचं का जेंट्सचं. ओरिओ बिस्किट शेक. वाचलं. हॅलो, अरे काम नाही, मला लक्षात नाही.
गजरा घ्या. हो, चांगलं. गजरा मुलं घ्यावं तर केसही मोठे नाही. किती लोकांना वाटते की लक्ष्मी नाही का इतने सारे सेलिब्रिटी देख के ये शो को फ्लावर समझेंगे हम दोनों का बेबी शावर है ये सब भी लिखना पड़ेगा. ओळखला काय आलं तुम्ही? ओळखला का? ज्यानं ज्यानं ओळखलं कॉमेंट करा. इतिहास का आता ते हाव कशा म्हणा कमेंट म्हणून राहिले ठीक आहे. या माणसाला ओळखलं मी काऊन म्हणत आहो या माणूस सांगा ना मी कोण या माणसाला ओळखलं का? नाही म्हणजे आपली मला आठवत नाही मला आठवत नाही ना मला आठवत नाही तू म्हणून विचारता या माणसाला ओळखलं का? हा हे विलास झट्टेचा मी मित्र हे आहे अक्षय भाऊ. नाही बरोबर आकाश भाऊ. अक्षय भाऊ. यांना ओळखलं का तुम्ही? नसन ओळखलं. यांना ओळखत राजू यांना विजू भाऊ तृप्ती बहिणी हे त्यांची जावई नाही का? परत ठेवा. तुम्हाला सांगितलं होतं मी विजूला भेटतो म्हणून आज. अरे वा वा आज भेट झाली आणि योगायोग आज आम्ही यांचं नाव पण कळलं आणि आज म्हणजे योगमान आमचे की आजच भेट झाली म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे मध्ये. हा दीडशे साधा माणूस मी यावं म्हणून कुठं फोटोग्राफर म्हणणं झालं असतं तर या म्हणलं जेवायला जायचं आहे पहिले. तुम्ही आले ओळखलं का? हा व्हायरस आहे. व्हायरस जास्त जवळ हा CB व्हायरस आहे आणि अकोल्यामध्ये अजून खूप सारे व्हायरस आहे. तुम्ही आणले ओळखलं का? ओळखलं तसं ना नसून ओळखलं तर मी ओळख करून देतो. हेच ते मायले गो होय एकामेकाला शिवाजीतून मारते. अच्छा हा आई हा मारते. हा ठीक आहे समजलं आता. तुम्हाला म्हणलं होतं मी अमरावतीतले काही असे लोक दाखवतो म्हणून एकामेकाला शिवाय देते मारते.
तुम्ही ते नेहमी म्हणता ना, साधा माणूस ते टायटल माहिती जसा ते रश्मीला गावडन पाहिजे कुठले प्रोग्राम तसं डबल ओळखलं का तुम्ही? ओळखलं का? नसेल ओळखलं मी सांगतो. हा वैभव भाऊ. नाही बरोबर नाही एकदम बरोबर मी म्हणलं होतं ना, मला म्हणलं होतं का नाही, मी सिंचनला भेटून देतो मग नागपूरच्या. हेच आहे आपले सिंचन भाऊ. नमस्कार ते पोट्टे हो. अरे हे नाही, हे वर्धेच्या मास्तरचं झालं. नाही मी पहिले करत होतो 17 मध्ये. नाही, हे वर्धेच्या मास्तरचं आहे. रजिस्टर केलाय त्यांनी. नमस्कारच करतो मी, अजून का करू शकतो. माझ्या व्हिडिओत तर मी नमस्कार पोट्टे म्हणत होतो पहिले. कसं आहे, कसं काय बोलतो? ओळखला का नाही तुम्ही आणले? प्लेन मध्ये आता पोलीस सुपरस्टारला बी चांगला जोडपला माझ्या नंबर चांगलं होतं ना ते काकूल भेटवतो म्हणून. मस्त डान्स मस्त राहते. तर मंडळी, बघितलं तुम्ही की खूप सारे क्रिएटर लोकांसोबत मी तुमची आज भेट करून दिली. मला म्हणलं होतं की भेट करून देतो. तर फायनली जे आहे 10-10:30 वाजले आणि आम्ही निघालो. नाही, आता तर 12 वाजले, पण आम्ही तिथून निघालो 10:30 वाजले आणि हा ब्लॉगचा एंड करायचा राहिला होता. त्याच्यामुळे आपण सांगत होतो जवळपास 12 वाजले. आता आम्ही पोहोचतो महेश भाऊच्या घरी आणि तिथं रात्रभर मुक्काम करतो आणि सकाळी निघतो आपल्या वणीसाठी. तेव्हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कोण क्रिएटरला तुम्ही ओळखलं तिथल्या ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा अशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत रवी भाऊचं पहिले गाणं ऐकून घ्या, नंतर बेताबियों की शरारत पीछे है ये सावन की रिमझिम जड़ी कदम पे खुदी में डबल सो गाइस, इसी के साथ ये व्लॉग खत्म हो रहा है. मिलते हैं अगले व्लॉग में. तब तक के लिए वीडियो को लाइक करिए, शेयर करिए और चैनल को सब्सक्राइब करिए.